जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार सुभाष देशमुख विविध विषयांवर आक्रमक झाल्याचं दिसून आलं। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दक्षिण विधानसभा आमदार सुभाष देशमुख हे आपल्या विषयांवर आक्रमक दिसून आले। त्यांनी सभेत आपल्या मतदारसंघातील प्रेक्षणीय स्थळ विरंगुळा नाना नानी पार्क घोषणा झाली, पण अजून ते झाले नाही। ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना त्रास होतो। 74 नाले, आदिला नदी अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल्या स्टाईलने मुद्दे मांडले। यानंतर सुभाष देशमुख यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांकडे वळवला। आमचा मतदारसंघ सीमावर्ती भागात आहे। 2000 कोटी सरकारकडून मिळाले आहेत। भीमा नदी काठात 2 तास लाईट होती। वीज हा विषय जनतेचा आहे, आम्हाला वेदना होतात। मी या विषयावर 2 वेळा बोललो। मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जा सचिवांना बोललो। कलेक्टर तुम्ही स्वतःवर घेऊ नका। आम्ही सांगितले की राग येतो असे ते म्हणताच बापू 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 असे म्हणत पालकमंत्र्यांनी त्यांना थांबवले। हा विषय माझ्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत नाही, हा विषय मंत्रिमंडळाचा होता। सुरुवातीला पाऊस नसल्याने पाण्याचे हे सामुदायिक संकट आहे, पण शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे कारण नाही। पण आता नदीकाठी 5 तास लाईट सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत।